नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शरद पवारही लागले कामाला. 9 तारखेला मुंबईत महत्त्वाची बैठक. स्वतः शरद पवार करणार मार्गदर्शन. नाराज छगन भुजबळ ॲक्शन मोडवर. थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना धाडलं पत्र. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेच्या 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दादा भुसेंकडे कामकाजाला सुरुवात. मालेगावात भारतीय नसणाऱ्या 1500 लोकांना जन्माचे प्रमाणपत्र दिलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश द्यावे. किरीट सोमय्या यांची मागणी. इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरेंचं ट्विट. इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर. मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी. गेल्या वर्षीही मुद्दा मांडला पण कार्यवाही नाही. प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला म्हाडा कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांची पोलिसांकडे तक्रार. जयस्वालांसह 12 जणांवर गुन्हा दाखल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील बाजारपेठा सजल्या. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील देश विदेशातील पर्यटक दाखल. 31 डिसेंबरचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी सकाळपासूनच गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांच्या रांगा. 31 डिसेंबरसाठी मुंबई पोलीस सज्ज. 13,000 पोलीस कर्मचारी तैनात असणार. महिला सुरक्षेसाठी खास व्यवस्था. खासगी पार्ट्यांकडे जास्त लक्ष. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. सप्तशृंगी गडावरील देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी. खबरदारी म्हणून टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसर पर्यटकांसाठी बंद. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे आदेश. नववर्षाच्या स्वागतावेळी लोणावळ्यात हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई होणार. पोलिसांचा इशारा. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी. नववर्षाच्या स्वागतासाठी गडकिल्ले अभयारण्य शहरातील टेकड्यांवर सेलिब्रेशन केल्यास कारवाई. पुणे वन विभागाचा इशारा. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी विशेष पोलीस बंदोबस्त. रात्रभर गस्तही घातली जाणार. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात. रत्नागिरीतील सर्व हॉटेल लॉजचं बुकिंग फुल. तर सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल. रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. मुंबईच्या बोरिवलीत अय्यप्पा महापूजा संपन्न. 24 वर्षांची परंपरा. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. श्री उदयगुरु स्वामींकडून पूजा अर्चा. मुंबईच्या तापमानात वाढ. पारा 34 अंशावर. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लाभार्थी घरकुल अनुदानापासून वंचित. तातडीनं घरकुल योजनेचे अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी. नंदुरबार शहरात विक्रेत्यांना पालिका प्रशासनाच्या नोटिसा. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात नेटवर्क अभावी ऑनलाईन काम रखडली. अनेक योजनांपासून नागरिक वंचित. धुळ्यातील लग्न समारंभात चोरीला गेलेले 26 तोळ सोने. पोलिसांकडून हस्तगत. चोरटे फरार. पोलिसांकडून शोध सुरू. आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांनी घेतली बैठक. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. जळगावच्या करमाडमधील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. 40 वर्ष नवनीत पाटील भोपाळमध्ये शहीद. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत मिनी पर्यटन महोत्सवाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन. आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणेंची उपस्थिती. पुढील 3 दिवस महोत्सव सुरू राहणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरमध्ये सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी. शनी मंदिर परिसरात देशभरातून भाविक दाखल. साताऱ्याच्या शिवसागर जलाशयावर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी. वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंगच्या माध्यमातून पर्यटकांकडून बोटिंगचा आनंद. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पर्यटकांची गर्दी.
विदेशी जातीचे 25 ते 30 हजार पक्षी नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ। अमरावती शहरात नववर्षानिमित्त 40 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात। नववर्षाचा जल्लोष करताना कुठलीही वाईट घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त, तर पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात येणार। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे पर्यटकांना बंदी। पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे आदेश। तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल। आजपासून 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी महोत्सव। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल, मंदिर प्रशासनाचा निर्णय। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांना सीआयडी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। सीडीआर बाबत उद्या माहिती देणार। भावाच्या हत्येमधील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषणाला बसण्याचा सोनवणेंचा पवित्रा। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यात मूकमोर्चा। लातूर बीड नंतर बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा। बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची उपस्थिती। बुलढाण्याच्या चिखलीत सकल मराठा समाजाकडून निषेध मोर्चा। परभणी आणि बीड घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक। संतोष देशमुख हत्येनंतर आता थर्मल राखेमुळे बीड जिल्हा चर्चेत। परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून निघणारी राख घेण्यासाठी राख माफियांचा हैदोस। वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या। सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांचं बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी समोर उपोषण। बीड जिल्ह्यात आतापर्यंत 105 बंदुकीचे परवाने रद्द। आणखी काही परवाने रद्द होण्याची शक्यता, एसपींनी माहिती दिल्याची सुरेश धस यांची माहिती। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी परभणीत स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या घरी भेट दिली। आंबेडकरी चळवळीतील नेते असलेल्या वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। धुळ्याच्या अजंग गावात 4 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आरोग्य केंद्र अद्यापही बंद अवस्थेत। आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांवर धुळे शहरात जाऊन उपचार घेण्याची वेळ। उपकेंद्र सुरू न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील 3 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस। हलगर्जीपणा केल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची कारवाई। सलग सुट्ट्यांमुळे लातूरच्या एसटी आगारातून बसेसच्या फेऱ्या वाढवल्या। पुणे, सोलापूर आणि उदगीर मार्गावर फेऱ्यात वाढ। यंदा विक्रमी उत्पन्न मिळवण्याची शक्यता। अहिल्यानगर शहरातील अतिक्रमण विरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक। पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी। पालघरमधील वाढवण बंदराला दुग्ध प्रकल्पाच्या धरणाचं पाणी आरक्षित। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजनेसाठी 328 कोटींच्या निधीला मान्यता। मस्साजोग हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाचं तहसीलदारांना निवेदन। फरार आरोपीला अटक करून फाशी देण्याची मागणी।